बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते ती नाशिकमधून। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या रिंग रोडमुळे अशोक खरातला लॉटरी लागण्याची शक्यता आहे। खरातनं माती मोल किमतीत घेतलेल्या जमिनी आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा मोबदला देत जमिनी संपादित केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। या धक्कादायक घडामोडींमुळे शासन प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झालेला आहे। हा सरळ संगनमतानं रचलेला आर्थिक खेळ असल्याची चर्चा रंगली आहे। काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मदतीनं संगनमतानं रिंग रोडच्या मार्गालगत जमिनी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। रिंग रोड लगत भोंदू अशोक खरातच्या जवळपास 22 जमिनी असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, आपण पाहतो की खरातचे एक प्रकरण समोर येत आहेत। आता नाशिक मधल्या रिंग रोडचा संबंध अशोक खराशी कशा पद्धतीने लावला जातोय, काय नेमकं हे प्रकरण? भोंदू अशोक खरात याच्यावरती आतापर्यंत 18 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली, त्यामध्ये लैंगिक अत्याचार, फसवणूक व सावकारीचा समावेश आहे। आणि अशोक खरातीचे नवनवीन प्रकरण हे रोज समोर येत आहेत। आपण जर बघितलं तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये रिंग रोडच्या कामाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याच्या भूसंपादनच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आता धक्कादायक बाब समोर आलेली आहे। अशोक खरात व त्याच्या नातलगांच्या नावावरती जवळपास 22 जमिनी ह्या रिंग रोड लगत असल्याची माहिती ही आता समोर आलेली आहे। ही जमीन अत्यंत अल्पदरात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता त्याच्या 5 पट म्हणजे जवळपास कोट्यवधींचा मोबदला त्याला त्याच्या बदल्यामध्ये मिळणार आहे। हे करत असताना त्याला कोणत्या अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग होता याचा देखील आता SIT कडून चौकशी ही केली जाणार आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही जी संबंधित जमीन होती ही त्याची कन्या असलेली सृष्टी व एका उपजिल्हाधिकारी यांची बायको यांच्या संगनमत असलेली ही यांच्या नावावर जमीन आहे। ही अवघ्या काही लाखांमध्ये जमिनीची खरेदी केली गेली होती आणि याची बाजार मूल्य आता कोट्यवधीच्या घरात असल्याने त्याला आता त्याचा 5 पट मोबदला मिळाला जाणार आहे। त्यामुळे अशोक खरातला एक कुठेतरी आता लॉटरी लागते का काय असा देखील प्रश्न उपस्थित होतो। निश्चितच राहुल, तर मग शासन प्रशासनाकडून या संदर्भात काय अधिकृत माहिती देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।